नमस्कार. 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 आता आधी आपण आजचं भजन ऐकूया.
आपल्याला समर्थ रामदास स्वामी सारखं प्रचिती पहा, तुमच्या साधनाची प्रचिती पहा, तुमच्या जीवनात प्रचिती पहा. हे जे सांगतायत प्रचित आहे शोधन पाहे, निश्चळ होऊन राहे. ते कसं राहायचं निश्चळ? तर जीवनामध्ये जे जे काही अनुभव येतात ते कसे, त्यांच्याकडे बुद्धी मी कशी ठेवावी हे सांगणारे हे दोन समास आहेत. ते डिटेलमध्ये समर्थ तेच समजावून सांगणार आहेत आपल्याला. आणि म्हणे अरे मी तुला अगदी गुपित सांगतो, निज गुजय साधका ना तुझ की भव बाधे. म्हणजेच तू मुक्त होशील असंच तर सांगितलं की नाही. हा. त्या प्रचितीच्या मार्फत आपण मुक्त होण्याचा मार्ग या समासामध्ये डिस्कस केलाय, तो आपण बघू. तर आता आपण आधी आपली प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण या बहुजिन्सी दशकामध्ये, 18व्या दशकामध्ये, मानव देहाचे महात्म्य थोरवी पाहणारे, हे परमार्थाला सहाय्यक अशा दृष्टीनं देहवृत्ती कशी बघायची ते पाहिलं. आणि मग मानवी देहाबद्दल अध्यात्म दृष्टीच्या महत्त्वाचे विषय जे संतांनी विशेष करून सांगायचं, त्याच्यावर आपण चर्चा केली. तर त्याच्यावर एक प्रश्न आहे, म्हणून मी थोडं एक पाऊल मागे जातोय. म्हणले हे अष्टधा प्रकृतीचे मूळ काय आहे, आणि संकल्प संकल्प म्हणजे काय? संकल्प रूपची केवळ, आणि माझा हा जो देह आहे, तो ते संकल्प घेऊन मी त्या संकल्पाने जन्माला आलोय का? हो. आणि मग आणखीन पुढे म्हणले, आधी हा हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता. म्हणजे तो आता माझ्या जीवनात मी बघायला शिकलं पाहिजे. आणि हे म्हणले कसं आहे, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. म्हणजे प्रत्येक मानवाच्या देहामध्ये बघितलं तरी कळेल. पण हा प्रश्न असा आहे की नाना देहांतरी तत्वता असं म्हटलं तर मग म्हणे प्राण्यांना पण हा नियम लागू आहे का? बाकीच्या सगळ्या वनस्पतींना नियम लागू आहे का? मग आता कारण का पुढचं नियम, पुढचं जे सांगितलं की आपल्याला जो वेल दिसतो, त्याला काय, वेलाला पाणी घातलं, कोणाला जाईजुईची फुलं आली, कोणाला काही शेंगा आल्या, हे हे पाणी नाही ठरवत. हे त्या वेल ज्या संकल्पाने, म्हणजे ज्याचा वेल आहे त्यानुसार पाण्याने वृद्धी होते, वेलाची झाडाची वृद्धी होते, हे खरं. पण त्याला, त्या वेलाला कुठलं फळ यायचं, फूल यायचं, हे संकल्प म्हणजे हे ठरलेलं आहे की नाही? हा. मग तसं म्हणले, हे आमचा देह आहे, तो संकल्पाचं फळ आम्हाला बघायचं. मग हरिसंकल्प मुळी होता, मग बाकीचे देह आहेत, त्यांना पण लागू आहे का देह? हो, त्यांना पण देह लागू आहे. तर त्यासाठी आता बघा, आपण एक थोडं याच्या आधीचा जो समाज झाला भीमदशक, त्याच्यामध्ये समर्थांनी सिद्धांत मांडला. या 11व्या दशकामध्ये समर्थांनी सिद्धांत मांडला, म्हणजे प्रिन्सिपल. हे संबंध जीवनाचं प्रिन्सिपल काय आहे ते समर्थांनी दोनच ओव्यामध्ये आपण बघूया. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले.
प्राणी मात्र देखिले एकांतरे. म्हणजे त्यांच्यामध्ये भेद नाहीये, ते एक झालं अंतर. म्हणले अरविंद, तुम्ही फक्त शब्द बदलले हो, अंतर एक झालं, पण ते म्हणजे काय झालं ते सांगा. तर ते स्वामीजींनी पुढच्या ओवीत सांगितलंय. ते म्हणले, अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. हम्म तये नाव जगज्योती, जाणती कळा. म्हणले, जी जाणीव चैतन्याच्या रूपाने जी जाणीव प्रगट होते, ती सगळ्या प्राणांमध्ये एक आहे. तसं आधुनिक उदाहरण द्यायचं म्हणजे वीज एक आहे. मी जर ते विजेचा पंखा वीज त्या पंख्याला जोडली असेल तर हवा येईल, दिव्याला जोडली असेल तर त्यातनं दिवा येईल, हीटरला जोडली असेल तर त्यातनं हीट येईल, ग- उष्णता येईल. पण ते होतंय कशामुळे? विजेमुळे. तसं ही सगळ्या प्राण्यांमध्ये ही एकच जाणीव आहे. मग त्याला ईश्वरी संकल्पाचं फळ मानवी देह असं का म्हटलं? कारण माझ्या तुमच्या माझ्या बुद्धीमध्ये, मनामध्ये जी जाणीव आत्ता प्रकाशित होतीये ना, आपण कुठल्या भावनेनं सगळे जमा झालो आत्ता, की आपल्याला आपल्या आतमध्ये वळून बघायचंय. आपला उगम कुठून झाला, हा हरिसंकल्पाचं मूळ काय आहे? तर मला एक सत्संगामध्ये आठवलं, की एकानी संत सांगत होते, अ, आतमध्ये जा, आतमध्ये जा, आतमध्ये वळून बघा. तर त्यांचं प्रवचन झाल्यावर एक जण आले, म्हटले, गुरुजी, हे तुम्ही सारखं म्हणता आतमध्ये जा, आतमध्ये जा, म्हणजे कुठे जायचं आतमध्ये? म्हणजे काय करायचं, काय आतमध्ये जायचं म्हणजे? काय कुठे शर्टात शिरायचं का? कुठे आतमध्ये म्हणजे कुठे जायचं? मग त्या स्वामींनी त्यांना समजावून सांगितलं, की आपला बाहेरचा देह आहे, पण तो देह काही विचार करू शकत नाही, मन विचार करू शकतं. मनाच्याही पाठीमागे बुद्धी आहे. मग देहाच्या मानाने मन आतमध्ये आहे, मनाच्या मानाने बुद्धी आणखीन आतमध्ये आहे. मग तो म्हणला, तरी मला हे म्हणलं काही समजलं नाही. मग संत असे असतात ना, त्यांनी हे सगळं जीवन बघितलेलं असतं. ते म्हणले, बरं ते असू दे, म्हणले, तुम्ही कोण आलात, कुठून आलात, तुमच्याबद्दल काही सांगा. मग ते म्हणले, तुम्हाला मुलं बाळं आहेत का? हो म्हणले. म्हणे, दोन मुली आहेत? ते म्हणले, मला आहेत, मला दोन मुली आहेत, आणि म्हणे त्यांच्या मला सध्या त्यांच्या लग्नाची काळजी आहे. असं ते म्हणले. तर ते स्वामी म्हणले त्यांना, मग ही जी तुम्ही काळजी करता, ती कुठे करता? आत करता का बाहेर करता? ते म्हणले, नाही नाही, ती काळजी आतमध्ये आहे. हा म्हणे, जिथे ती काळजी आतमध्ये आहे ना, तिथे हा विचार करा हरिसंकल्पाचा. आतमध्ये, की काळजी आतमध्ये आहे. आतमध्ये म्हणजे काय? की उठता बसता आपल्याला तो विचार सारखा डोक्यात आहे, की हे कसं असेल, कसं असेल. त्या सगळ्यांमध्ये हे ही हरिसंकल्प किंवा जाणीव ही एक आहे. एक आहे म्हणजे काय आहे? तर हे समजण्यासाठी जास्ती मी तुम्हाला 1 मिनिट, 2 मिनिटं रमणांच्या आश्रमात घेऊन जातो. हं. त्या हे कळण्यासाठी. तर असं आहे, हे रमणांचं जे अनुयायी होते, ते जगाभरातनं कुठनं कुठनं आले होते. आता हे ऑर्थर ऑसबॉर्न हा इंग्लंडमध्ये जन्मला, आणि त्यांची पत्नी लुसिया ही पोलंडमध्ये जन्मली. 1905 सालचा जन्म आहे या आर्थरचा. तो जन्मतः खूप हुशार होता. त्या वडिलांना त्यांना खूप मोठं काही बनवायचं होतं. पण ह्याला इंग्रजी उत्तम येत होतं, पण ह्याला बाकीचं काही अधिकार वगैरे ह्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. मग तो इंग्रजी शिकवायला म्हणून पोलंडमध्ये आला. तेव्हा युद्ध सुरू झाल्यानंतर मग तिथे पोलिश बाईशी, मुलीशी त्यांचं लग्न झालं. मग ते युद्धाच्या दरम्यान त्यांचं पोस्टिंग सैन्यामध्ये होता काय, तो त्याचं पोस्टिंग सयाममध्ये झालं, दक्षिण एशियामध्ये. तर ते सयाम जपान्यांनी जिंकलं. मग ते तुरुंगात टाकले, त्यांना अटकवून ठेवले. तिथे तुरुंगामध्ये त्याला कसं काय माहिती, त्यांना रमण महर्षींचं पुस्तक मिळालं, या ऑर्थरला. तिथे त्याला पुस्तक मिळालं, ते आवडलं, की सगळे जीव एक आहेत म्हटल्यानंतर त्याला रमणांची ओढ लागली त्या विचारांची. मग ते युद्ध संपल्यानंतर 44 साली तो इंग्लंडला परत जायच्याऐवजी भारतात आला. त्यावेळी अजून भारत ब्रिटिशांचीच कॉलनी होतं. तो सरळ रमणांच्या आश्रमात गेला, आणि तिथे त्याला ते अत्यंत आवडलं. तर तिथे त्यांनी एक पुस्तक पण लिहिलंय बघा, द टीचिंग्स ऑफ
रमण महर्षी, आर्थर ऑसबॉर्नचं पुस्तक आहे. त्याच्यामधली एक गोष्ट तुम्हाला सांगायची. तुम्ही म्हटलं हे आर्थर ऑसबॉर्नचं आम्हाला काय सांगत बसला. तर कसं आहे बघा, पहिली गोष्ट त्याची आधी गोष्ट सांगतो. त्यांच्या आश्रमात एक गाय होती, रमणांच्या आश्रमामध्ये. तर ठीक आहे, काही विशेष नाही, गाय होती. तर रमण काय करायचे, त्यांच्या कोणी पाया पडायला आले तर त्यांना आपल्या अंगाला हात लावू द्यायचे नाहीत. त्या आर्थरने विचारलं की का तुम्ही असं करता. तर रमण म्हणले, लोकांचा देह म्हणे वासनामय असतो. मग म्हणे त्याचा मला त्या वासनामय प्रवृत्तीनं मला हात लावला की मला त्रास होतो, म्हणून मी कोणाला हात लावू देत नाही. पण म्हणले हे तर जनावर आहे, गाय आहे. कारण काय व्हायचं, रमण संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या कुटियेतनं बाहेर पडायचे आणि फिरायला आश्रमामध्ये. तर ती गाय समोर बांधलेली असायची, ती उठायची की बरेच वेळा रमणांना यायला जर उशीर झाला थोडा, तर ती दावे ओढायची, हंबरायला सुरुवात करायची. ते बरोबर 4:30ला यायचे बाहेर फिरायला. तर एकदा काय झालं, त्यांना रमणांना कळलं की या गायीचा अंतकाळ आलेला आहे. त्यांनी जसं एखाद्या नातेवाईकाला जवळ घ्यावं तसं मांडीवरती त्या गायीचं डोकं घेतलं आणि तसे त्या गायीने प्राण सोडले. तर या आर्थरने विचारलं, या गायीला मुक्ती मिळाली का. अर्थात म्हणले, मुक्ती मिळाली तिला. पण म्हणे ती तर जनावराचं जीवन आहे. म्हणे हा काय तिचा पहिलाच जन्म आहे का. रमण म्हणले, म्हणे त्यांनी काय सांगितली गोष्ट, की म्हणे मी जेव्हा तरुण असताना, जेव्हा त्या डोंगरामध्ये गुहेमध्ये माझी साधना करत होतो, त्यावेळेस मला खायचं प्यायचं भान नसे. तर गावातली जी म्हातारी, तिला कळलं होतं की हा तरुण मुलगा तप करतोय. ती त्यांना दूध घेऊन जायची. त्यांना त्यांना न्हाऊ वगैरे घालायची, स्वच्छता करायची त्या गुहेची. तर म्हणे त्या आ- म्हातारीची सेवा करायची इच्छा बाकी राहिली होती, म्हणून म्हणे ती गाय म्हणून जन्माला आली आहे. अरे, आता बघा, ही जाणती कळा कशी आहे हो. हं? हा आर्थर कुठे इंग्लंडमध्ये जन्माला आला, जेलमध्ये जायला लागलं. मग जेलमध्ये जाणं चांगलं का. पण त्या जेलमध्ये गेल्यावर त्याला काय कळलं, त्याला तिथे त्यांना रमणांचं तिथे लिटरेचर कसं काय कोण जाणे त्या कैद्यांना मिळालं आणि त्यातनं त्याचा मार्ग सुटला. तर हा संस्कार आपला कधी जागा होईल, कुठल्या निमित्ताने जागा होईल, कधी आनंदाच्या प्रसंगाने जागा होईल, कधी दुःखाच्या प्रसंगाने जागा होईल. कसा जागा होईल माहिती नाही, पण तो जागा झाल्यानंतर तो धडपडत तिथे देवाला त्या ठिकाणी आपल्याला ठेवणं भागच पडतं. आता एक गायीची गोष्ट सांगितली ना, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो जनावरांचीच. दुसरे एक जण म्हणले, म्हणजे जनावर बघून घेतील हो, मनुष्याने माणसाचं बघितलं पाहिजे की नाही. तर असं आहे, जनावरांना स्वातंत्र्य नाही, आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण या गोष्टींची का चर्चा करतोय, की मला हे जे स्वातंत्र्य मिळाले त्याचा मी उपयोग करून घेतला पाहिजे जास्तीत जास्त आनंदासाठी, आणि त्याने माझं जीवन खरोखर सुखी होणार आहे. तर पुढची गोष्ट ही मी ही पतंजल योगसूत्राच्या टीकेमध्ये एका ठिकाणी वाचली. ती गोष्ट एका बैलाबद्दल आहे. पण त्याच्या आधी एक दुसरी गोष्ट सांगतो. माझे वडील व्हेटरनरी डॉक्टर होते. तर त्यांनी मला खूप गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांची ती एक गोष्ट सांगायची आहे. त्यांचं आता व्हेटरनरी डॉक्टर असल्या कारणानं त्यांची नोकरी कायम छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये असायची, छोट्या गावातनं. तर तिथे गावामध्ये त्या काळीच बघा, असे खिलारी जोडी बैलांची त्याला महत्त्व होतं. तर एका शेतकऱ्याचं त्या दोन पांढरे शुभ्र खिलारी जनावरं होती ती बैल, त्यातला एक आजारी पडला. आजारी पडला तर आणला तिथे दवाखान्यात, पण तो काही बरा होईना. तर वडील म्हणले, ह्याला तुम्हाला तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यामध्ये, तिथे जास्ती सोयी आहेत, तिथं त्याला 11-12 मैलावर तालुक्याच्या गावी ठेवला. आणि त्यावेळेस काय बैलगाडीत घालून त्या बैलाला नेलं. मग आता ठेवला होता तिथे. तर एकदा माझे वडील जेवायला बसले असताना तो शेतकरी धावत धावत आला. छोटं गाव होतं. म्हणले, साहेब, डॉक्टर, आपला बैल गेला. हम्म. तर म्हणले, अरे तुला कसं कळलं, कोणी आलं का तालुक्याच्या गावाहून.
नाही नाही म्हणले. मग कळलं कसं तुला? म्हणे नक्की मेला. म्हणले तुला कळलं कसं? तर म्हणला आपला दुसरा एक दिवस दुसरा बैल बांधलाय ना आपला गोठ्यामध्ये, जोडी होती ना, तर तो बैल मोठ्यांदी हंबरला. असा कधीही हंबरत नाही. तो हंबरला म्हणे, मी ओळखलं तो बैल मेला. चला चला म्हणे माझ्याबरोबर चला. म्हणजे वडील गेले, तर तो बैल गेलेला होता. आणि त्याची वेळ बघितली, ती अंदाजे तीच वेळ होती. असं ते कसं कळलं? हे सगळं गूढशास्त्र आहे. हे सगळं गूढशास्त्र आहे. ते गूढ आहे, पण मी ते माझ्या जीवनात माझी जाणीव तर मी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे की नाही. तर ही तुम्ही आता ही आहे. आता बघा, हे शके 1871 म्हणजे तरी 1945 सालची, 47 सालची गोष्ट आहे. काय लिहिलंय तिथे की त्यांना हे पत्र लिहिले हंस संपादकांना, की पंडित महाराज यांच्या घरच्या बैलाची जी हकीकत श्री साहू महाराज यांनी मला पत्राने कळवली आहे, ती त्यावेळी माझ्या कानी आल्यावरून त्या बैलाला पाहण्यासाठी मुद्दाम त्यांच्या वाड्यात जाऊन तो बैल मी समक्ष पाहिला आहे. हं. देवघरावरच्या ओटीवर तो असे. म्हणले, हे काय भानगड, हे काय काय तुम्ही सांगताय? तर हा पंडित महाराज तो शाहू महाराजांकडे त्यांच्या घरचं पूजा सांगायला पुजारी होता. तो वारला होता, त्याची मुलं होती, पण त्यांना पंडितच म्हणायचे, महाराज म्हणायचे, पूजा सांगणारा तो महाराज. तर त्यांची बैलजोडी होती. तर आता पुजारी म्हटले जरी तरी त्या महाराजांचे सेवक की नाही, ते महाराजांकडे एकदा पाहुणे आले. मग ते म्हणले, अरे जा त्या पुजाऱ्यांना सांगा बैलगाडीनं पोचवा यांना कुठे जायचंय तिथे. तर त्यांनी बैल जुंपायला घेतले बैल जोडीतले. त्यातला जो एक बैल, त्यांची नावं त्यांनी काय ठेवली होती बैल जोडींची, राम आणि लक्ष्मण. म्हणले ह्याचं लक्ष्मण का? तर म्हणे तो हा बैल जरा रागीट आहे म्हणून लक्ष्मण. बर. तर तो बैलजोडीला जोडताना सुटला, त्या दाव्यातनं सुटला. तो धावत कुठे गेला बघा? देवघरात गेला त्यांच्या, या पंडित महाराजांच्या देवघरात गेला, 2 पायऱ्या चढून. आणि त्या देवासमोर जाऊन बसला. बसला तो हलेच ना. त्यांना निरोप पाठवायला लागला शाहू महाराजांना, अहो माझी बैलगाडी मी घेऊन नाही जाऊ शकत, हा बैल असा आतमध्ये अडलाय माझा. ते शाहू महाराज आले, पैलवान पाठवले, उठवलं, चाबूक मारलं, त्याच्या अंगातनं रक्त आलं चाबूक मारून, पण तो बैल उठला नाही देवघरावरचा. आणि त्यानंतर अनेक दिवस तो तिथेच बसलेला असे, फक्त निर्माल्य खायचा आणि डोळ्यातनं अश्रू गळायचे. तिथे लिहिलंय बघा, वर लिहिल्याप्रमाणे त्याची सर्व स्थिती पाहून मी विस्मयचकित झालो. खाता या बैलाचा संस्कार कसा जागा झाला? हा, हे एक अतिशय गूढ शास्त्र आहे. पण आपल्याला काय पर्याय आपल्यापाशी उपलब्ध आहे? देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखिले एक अंतर. एका आहे नाही कुठलं, ते काय आहे? त्याला ते जगज्योती म्हणतात. ही जगज्योती म्हणजे ती जाणीव. ती आता प्राण्यांमध्ये ती मर्यादा घेऊन ज्योती एक्सप्रेस होते. आपल्या स्त्री पुरुषांमध्ये, मानवामध्ये वेगळ्या तऱ्हेने एक्सप्रेस होते. पण आहे तर जगत ज्योतीच. आपण आपलं मूळ काय, आपला स्वभाव काय, तर ती जगत ज्योती, ती जाणीव कळा, ती एकच आहे. हम्म. तर मग असा उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापन. त्यानंतर असा माझा मनामध्ये उदंड हा विचार माझा पक्का झाला, की माझ्या अंतरात होणारी, प्रगट होणारी जगज्योती हीच जगात आहे. त्यानंतर समर्थ आपल्याला समाज कार्य करण्याची मुभा देतात. धर्मस्थापना तदनंतर. आधी मनामध्ये धर्मस्थापना व्हायला पाहिजे, मग बाहेर. हम्म. आणि मगच त्या शरीराला पुण्य शरीर किंवा पूजेचा अधिकार प्राप्त होतो. मला मान द्या, मला मान द्या म्हणून लोक म्हणतात, बसा तुम्ही तिथे, तुम्ही तुम्हाला कोणी मान देत नाही. हां. पण म्हणजे सरसकट भजन करून सगळे देह एकसारखे आहेत असंही म्हणता येत नाही. मग या ओव्या आपण बघितल्या गेल्या वेळी, की तसं जरी असलं तरी कोणाचं अंतःकरण दुखावू नये. कारण का? जगज्योती आहे ती सुद्धा. त्या जगज्योतीला मी दुखावलं
तर मग माझ्यातली जगज्योती प्रसन्न होईल का? नाही. म्हणून जना वेगळा जनास उपावा आणिक नाही. मग समर्थ म्हणले, अरे किती सांगू परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्ये काये सांगावी खूण, पण अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. मग लगेच जरी उमजलं नाही तरी या अध्यात्म ग्रंथाने काय होतं, श्रवण होतं, मग मनन होतं, मग त्याच्यावर आणखीन त्या तऱ्हेनं माझी बुद्धी निर्णय देते मोक्याच्या प्रसंगी कसं वागायचं ते. आणि इथं हा समाज संपतो. पण त्या प्रश्न विचारला त्याच्या निमित्ताने आपण ही रिव्हिजन केली. त्यानंतर माझी साधनं कशी चालू आहे, मी करंटाचा नाही ना, म्हणजे मी वाया चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना, याचे काही निकष बघण्यासाठी आपण हे रूपक बघितलं होतं की धान्य मोजायच्या मापाचं, की तशी माझी स्थिती असता नाही कामा, की नुसतं आपलं बडबड करतोय, दासबोध सांगतोय लोकांना आणि माझ्यात काहीच परिवर्तन नाही, असं होऊ नये म्हणून समर्थांनी हे रूपक रचलं होतं. आणि पुन्हा बजावतात की प्रचिती नसलेली साधना फारशी फळास येत नाही. आणि त्यानंतर आता आज आपण जास्ती वेळ प्रचिती येण्यासाठी साधनेतील रहस्य सांगणाऱ्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघूया. हं? आता हे उदाहरण आपण गेल्या वेळेस बघितलं होतं की त्या मापाने धान्य मोजलं, पण त्या मापाला काही आहे का हो? तांदूळ मोजले का, हरभरे मोजले का, कुठलं धान्य मोजलं का, मोहरा मोजल्या सोन्याच्या, ते मापाला त्याचं काहीच नाही. मग विवरल्या विण तैसे झाले प्राणी मात्राचे. विवरले म्हणजे काय, की जर मी त्या शुद्ध जाणीवेच्या संकल्पाने जन्माला आलेलो आहे, तर माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी भगवंतांनी माझ्या साधनेसाठी घडवून आणल्या आहेत असं मी मानायला शिकलं पाहिजे की नाही? किंबहुना तेच सत्य आहे. मी मानणं म्हणजे काहीतरी थातुरमातुर म्हणून मानायचं असं नाही. माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या संकल्पाने होते आहे. हे मग ती कशी होते आहे, का होते आहे, यातनं काय साधायचंय, असा विचार विचार करून भगवंताचा संकल्प मनास पटणं, याला समर्थ विवरण म्हणतात. विवरण. उहापोह, चर्चा त्याची, हे कसं असेल, कसं असेल, त्याला त्याच्या विण तैसे झाले प्राणी मात्र असे, म्हणजे मी जर विवरण केलं नाही तर माझी स्थिती ते मापट्यासारखी होईल. मी मनुष्य जन्माला येईन आणि जाईन, आहे तसं राहील. तसं होऊ नये म्हणा. तर होणार नाही, कारण आता आपण सगळे दासबोध अध्ययनामध्ये आपल्याला गोडी लागले, आपले 18वा अध्यायापर्यंत आपलं वाचन झालेलं आहे. मग आता समर्थ पुन्हा सूचना देतात की प्रचिती म्हणजे विवरण केलं की काय होतं, प्रचिती येणारच की नाही. प्रचिती नसलेली साधना फारशी फळास येत नाही. का येत नाही? कारण आपल्याला नामरूपाच्या पलीकडे जाण्यासाठी ही साधना असते. की माझे स्वरूप आणि नामरूपे यांचा संबंध मायेच्या क्षेत्रात येतो. म्हणजे बघा, आपण गेल्या वेळी उदाहरण घेतलं होतं की समजा मी शिक्षक आहे. मग शिक्षक, आता मी शाळेत आहे तोवर शिक्षक आहे, पण तिथनं बाहेर पडलो, बाजारात गेलो, मग तिथे काही विद्यार्थी शिक्षक संबंध नाही. विद्यार्थी असेल तर शिक्षक असणार ना. विद्यार्थीच नाही तर कोण शिक्षक कसा असेल मी? नाही. मग बाजारात खरेदी करताना मी ग्राहक आहे. घरी समजा आता मी येतोय, मी प्रवासी आहे. ही येणारी आणि जाणारी ही माझी रूपं आहेत. पण माझं स्वरूप ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. मी माझं खरं स्वरूप साधक आहे. माझं खरं स्वरूप माझ्यात व्यक्त होणारी भगवंताची चेतना आहे. पण हे समजायला जरा फारच कठीण आहे हो. कठीण आहे. मग समर्थ म्हणतात, मी तुला एक अल्टरनेटिव्ह देतो, की सगळ्या नामरूपामध्ये तू भगवंताला पाहिलं शिक. हे सगळं भगवंताचं आहे, मी पण भगवंताचाच आहे. भगवंतांनी मला, आपण कुठे प्रवासाला निघालोय तर भगवंतांनी माझ्याबरोबर 4 जण दिलेले आहेत, भगवंतांनी दिलेत, त्यांच्याबरोबर मी प्रवास करत आहे. हं? हे हे बघा, म्हणजे सगळीकडे भगवंत बघायची मुभा भक्ती मार्गाशी दिलेली आहे. म्हणून मग समर्थ म्हणतात, नामरूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे, हे
मूर्खपण. आता आधी आपण पहिली ओळ घेऊ. नामरूप अवघे सांडावे. आता समजा एक क्षणभर असं कल्पना करा की एक दिवस मी माझी खरी आयडेंटिटी जगज्योती आहे असं धरून मी वागलो. ठीक आहे, वागलो. मग आता संध्याकाळी घरी आलो आणि चला आता आपण विवरण करूया. करायचं? हां, करूया. मी काय म्हणलो, आज समजा मला शाळेत मी गेलो, मला विद्यार्थ्यांनी काय होमवर्क तपासलं, ते म्हणले सर तुम्ही शिकवलं ते खूप छान होतं किंवा वाईट होतं. हा हा अनुभव कशामुळे आला? हा शिक्षक या रूपामुळे आला, या नामामुळे आला, हो की नाही? हा. प्रवासात आलो, एस टीमध्ये काय, बसमध्ये, बस काय लवकर आली उशिरा आली, कशामुळे आली? प्रवासी होतो म्हणून मला त्या बसचा फायदा तोटा कसा व्हायचा ते झालं. तसं असं सगळं तुम्ही घरी करा. मग समर्थ काय म्हणतात? हे सगळं नामरूप सोडा आणि तुम्हाला काय अनुभव आहे तो सांगा. हा, हे नामरूप सगळं सोडा आणि तुम्हाला काय अनुभव आहे तो म्हणजे अंतरंगापर्यंत काय पोहोचलं, काय सांगा. हे कसं आहे माहिती आहे का? आता बघा, तुमचे डोळे आहेत आणि कॅमेऱ्यातनं हा प्रकाश प्रतिबिंब पडले. तर त्याच्यामध्ये प्रकाश आहे का हो? मी आणि माझा इथे हा कॅमेरा आहे याच्यावरती, त्याच्यामध्ये प्रकाश आहे का? असलाच पाहिजे, प्रकाश आहे मध्ये. फक्त मी मध्ये हात धरला तर तो दिसतो, मधली जागा, माझ्या चेहऱ्यासमोरची जागा. मी हात धरला तर तो दिसतो, पण प्रकाश आहेच. मग हात कसा दिसतो? कारण प्रकाश आहे म्हणून दिसतो. अंधारात हात दिसेल का? नाही दिसणार. मग हा प्रकाश, शुद्ध प्रकाश आपण बघू शकत नाही. आपण फक्त परावर्तित प्रकाश बघू शकतो, हो की नाही? हातावर जेव्हा प्रकाश पडला, चेहरा झाकला गेला, मग चेहऱ्याच्या ऐवजी हात दिसतोय. मग हातावरचा परावर्तित प्रकाश दिसला. तसं शुद्ध प्रकाश आपल्याला बघता येत नाही, पण तो आहे. ती जाणीव कळा माझ्या नामरूपातनं प्रगट होते. पण ठीक आहे, माझा मान सन्मान झाला असेल, मान अपमान झाला असेल, तो माझ्या नोकरीतला एक भाग आहे. मी त्याच्याशी माझ्याकडनं माझं कर्तव्य केलं, पण त्यांनी माझ्या जाणीवेत कळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही. पण हे सगळं जर सरसकट एकच आहे म्हटलं, असा विचारच नाही केला, म्हणजेच विवरण केलं नाही, तर समर्थ म्हणतात सार आणि आसार सगळं एक आहे असं म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. हे नाही. हे का करायचं? तर मला माझ्या आतमध्ये असलेल्या चैतन्याची वारंवार पदोपदी आठवण व्हावी, ह्यासाठी करायचं. हे कसं आहे म्हणले, मग त्यांनी काय होईल? वारंवार आठवणी आल्याने, की मला माझ्या शुद्ध स्वरूपाची आठवण आल्याने सच्चित आनंद, आपल्यातला आनंद मला माझ्या आतमध्ये बघायला. आपण करून बघा. मी थोडं करूनच सांगतोय. असं जर आपण केलं ना, हे आजूबाजूला होणारे मान अपमान थोडे नाहीसे नाही होत, सुसह्य होतात. नाहीसे नाही होत, एवढी अजून नाही, पण सुसह्य होतात. ठीक आहे, या या माझ्या या रोलमध्ये हा मला क्रिटिसाइज करतोय, ठीक आहे, पण असंच आहे. मग हा हा प्रचिती आली ना, असं वाटतं हां छान छान आहे, छान आहे, आणखीन करूया, आणखीन करूया. पण काय होतंय, समजा वैद्याच्या औषधाची प्रचितीच नाही आली, व्यथा परती होईल. एकानं कोणी विचारलं सगळ्यात चांगला डॉक्टर कुठला? सगळ्यात चांगला डॉक्टर, आता ज्याच्या खूप पदव्या खूप आहेत तो चांगला डॉक्टर, का त्याचं ऑफिस खूप मोक्याच्या जागी आहे, खूप प्रशस्त ऑफिस आहे त्या डॉक्टरचं म्हणून तो चांगला डॉक्टर, की त्याच्याकडे खूप वेटिंग लिस्ट आहे म्हणून चांगला डॉक्टर, का त्याची मिळत नाही लवकर अपॉइंटमेंट म्हणून? ते म्हणले नाही नाही, अरे म्हणले ज्याच्या औषधाने गुण येतो तो डॉक्टर चांगला. हां, सरळ आहे. पण इथे कसं झालं? वैद्याची प्रचित येन, व्यथा परती होईन. आणि उगीच वैद्य रागवा रागवी करायला लागला, म्हणजे जास्ती बिल मागायला लागला. आणि रागे जावे जे ना, समर्थ विचारतात कोण्या हिशोबे. आपण विचारतो की नाही, अरे तुम्ही ते एवढे एवढं एवढं सगळं प्रिस्क्रिप्शन दिलं, मला काहीच फरक नाही पडला, कोण्या हिशोबे? तसं आपण साधना करतोय, आपल्याला हक्क आहे, मला समाधान आनंद मिळाला पाहिजे. तो विवरण करून मिळ मिळतो हे पटण्यासाठी समर्थ हे उदाहरण देत आहेत. ते म्हणले खोटे कुठंच चालत नाही, खोटे कोणास माने.
या कारणे अनुमाना खरे आणावे. ते म्हणजे उदाहरण देतात हे पटण्यासाठी. त्यामुळे एका माणसाला काही लिहिता लिहिता येत नव्हतं, पण त्यांनी व्यापार केला. लिहिता येत नव्हतं तर कळत नाही किती पैसे खर्च झाले, किती आले. ते काय म्हणले काही एक दिवस चालला. मग म्हणले पुसता सुरनीस भेटला, म्हणजे त्याला सुरनीस म्हणजे अकाउंटंट. अकाउंटंट भेटला तेव्हा कळलं की अरे सगळं घाट्यात चालू आहे. फायदा काही झालाच नाही मला, सगळं तोट्यामध्ये व्यवहार आहे. तर म्हणले काय उपयोग त्याच्यापेक्षा म्हणे सर्व आवघे हिशेबी ठावे, प्रत्यक्ष साक्षीने बोलावे, मग सुरनिसे काये करावे, सांगा नाका. म्हणजे तुम्ही जर स्वतः सगळा तुम्हाला हिशोब असेल, तुम्ही फक्त ते अकाउंटंटला काम दिलं असेल करायला, पण तुम्हाला माहिती आहे बरं सगळं, मग तिथे मग सुरनीस म्हणले काय करा, म्हणजे त्याच्याकडनं काही नवीन माहिती मिळायची तुमची अपेक्षा नसते. सगळं तुम्हाला जे माहीत असतं त्याप्रमाणे सगळं योग्य चालू आहे की नाही एवढी फक्त खातरजमा आपण त्या अकाउंटंटकडनं घेतो. पण जर ते माहितीच नसेल, लिहिता येत काहीच नसेल, काही एक दिवस व्यापार चालला, मग पुसता सुरनीस भेटला तेव्हा खरं काय ते कळलं. ते ते पटण्यासाठी एक विनोद मला आठवला. तर पूर्वीच्या काळी एकाने असाच की धंदा केला, तर कायम तोट्यातच जायचा. तोट्यातच. मग आता पूर्वीच्या काळी बघा, टाईप रायटरवरती ते लाल आणि काळी रिबन असायची. हां, म्हणजे तोट्यात जर असेल मग ते अक्षर ते लाल शाईत लिहायचे, तोट्यामध्ये जाणार असेल तर. हां, आणि जर नफा होणार असेल, नफा असेल तर ती काळी रेघ असायची. बरोबर ना? तर एकदा काय झालं, यांचा सगळा धंदा सगळं तोट्यात हो. तोटा तोटा तोटा. पण एक दिवस त्याचा अकाउंटंट हा सुरनीस म्हणला, साहेब आपला फायदा झाला, यावेळी आपण फायद्यात गेलो. तर साहेबांनी जर रिपोर्ट वाचला, साहेब म्हणले अरे मग फायद्यामध्ये लालमध्ये कशाला टाईप केलंय, ते काळ्या काळ्या अशा टाईप कर. तो कारकून म्हणला नाही, म्हणले ते आपल्याकडे फक्त लालच रिबीन आहे, ती काळी रिबीन विकत आणली तर पुन्हा तोटा होईल. म्हणजे म्हणजे किती फायदा झाला असेल. कल्पना करा. हे फायदा झाला पण ते लाल अक्षरच आहे म्हणलं, काळ्या केल्या तर नाही, मग म्हणलं काळी रिबीन विकत आणली. विकत आणली तर पुन्हा तोटा होईल. जाऊ दे. जोक आपला सहज आठवला. हा, आपण मूळ मुद्द्यावर येऊया. स्वये आपणची गुंते, म्हणजे मी साधनापेक्षा साधना न करता अवडंबर माजवतो. मग तो पुन्हा दुसरा एक वेगळा संसार थाटल्यासारखंच होतो. हं? तिथे ते साधन होतच नाही. मग समजावीस कैसे होते, नेणता कोणी एक ते आपदो लागते. असा कोणी नेणता म्हणजे त्याला काही येत नाही, उगीच आपलं भक्तिभाव वगैरे काही नाही, उगीच काहीतरी देवळ बिवळ मोठं काहीतरी केलंय ते. मग लोक काय आपल्याला त्रास द्यायला आ, म्हणतात कोणी आहे की आपदू लागते, लोकांकडून नागवलेच जातो, ते पुढे येणारच आहे, तशीच उभी येणार आहे. आणखीन एक दृष्टांत देतात आपल्याला प्रसिद्धी पटण्यासाठी. बळे विण युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला, कोण कैसा. तर बघा जगामध्ये किती ठिकाणी युद्ध चालू आहे, त्यांना सैनिक मिळत नाहीत, लोकांना इकडून तिकडे पळवून नेतात, ते लायक असतात नसतात, ते हकनाक मरतात. हम्म, कसं आहे, जे प्रचितीस आले खरे, तेची घ्यावे अत्यादरे, अनुभवे विणजे उत्तरे ते, फलकटे जाणावी. फलकटाला काय महत्व आहे? हं? अनुभवाशिवाय नुसते उगाच बोलण्याने आपली व्यथा दूर होत नाही, आपल्याला मार्ग सुचत नाही, समाधान मिळत नाही. ते शब्द म्हणजे फलकटासारखे आहे. मागे एक ओवी आली होती बघा, कसं म्हणले होते, भुसा माझी धान्य निपजे. म्हणजे भुसा असतो ना तो, साळी असतात ना त्याच्यामध्ये, भुस कांडून धान्य घेईजे, शब्द म्हणजे भुस जाणीजे, अर्थधान्य. शब्द म्हणजे जणू काही शेंग आहे किंवा ती साळ आहे, आणि त्या शब्दाला जो अर्थ आहे तो त्या आतल्या दाण्यासारखा आहे. हां, तर ते फलकटाला त्या साळीला कधी महत्व आहे, जोपर्यंत आतमध्ये अक्षर आ- जोपर्यंत आतमध्ये
जाणीव आहे, त्या जाणीवेची कळा व्यक्त होतीये, तवरच जाणीव आहे. पण आपली स्थिती कशी आहे? शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे. खोटा निश्चय तात्काळ उडे, लोकामध्ये. जनामध्ये सहज कळतो. आपण आता लोकांमध्ये वागताना अगदी नम्रपणे, इतकी नम्रपणा दाखवतो, पण ते इतकी तकलादू असते की ते लोकांना ते लगेच कळतं की अरे अरे हा ढोंग करतोय. हे अगदी लगेच कळतं. हां. तर प्रचिती येण्यासाठी रहस्य सांगताना समर्थात आणखीन एक स्टेप पुढे जात आहे. काय आहे ते बघूया. की खरे सांडून खोटे घेणे, भकाधे सकाये उणे. म्हणजे तुम्ही जे खरं जे भगवंताचा आहे, सत्य जीवन कलेच्या जाणीवेबद्दल प्रयत्न करायच्या ऐवजी उगीच नेम फेमसाठी प्रयत्न केले, तर म्हणे तुला भिकारीपणा यायला, दुःखी व्हायला काय कमी आहे का? भरपूर दुःख मिळायचं गॅरंटीड आहे तुला. कारण का? त्रिभुवनी त्रिभुवनी नारायणे न्याय केला. हा भगवंताचा नियमच आहे की सच्चित आनंद, शाश्वत आनंद केवळ भगवंतापाशीच आहे, बाकी कशातही नाही. हा भगवंताचा नियमच आहे. कितीही केलं तरी समाधान मिळणार नाही. तो न्याय सांडिता शेवटी, अवघे जगची लागे पाठी. जनी भंड भांडो हिंपुटी, किती व्हावे. म्हणजे ज्यांना लोकांवर उपकार करायचे, नाव व्हावं म्हणून उपकार करत गेले लोक काय येतात घ्यायला. माझी प्रगती मात्र होत नाही. माझी प्रगती होणार नाही. हे किती किती तुम्हाला किती तऱ्हेनं त्रास होईल हे काय सांगावं. सगळं जग तुमच्याकडनं सगळं लुटून घेऊन जाईल, तुम्हाला काही पदरात पडायचं नाही. त्यापेक्षा अत्यंत प्रामाणिक राहून प्रचिती पाहून जे अनुभवाला येईल तेवढंच घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही. हम्म. ते म्हणले, समर्थ म्हणले, अन्याय करून लोक सुखी झालेत, ऐसे देखिले ना ऐकिले, वेडे उगेची भरले असत्याचे. म्हणजे काय? की हां, ही फॅशन आहे, ती फॅशन आहे, कुठे फेसबुकवर काय ऐकलं तसं केलं, सोशल मीडियावर ऐकून तसं केलं, ते सुख मिळवण्याचा तो मार्ग नाही. असत्य म्हणजे तेची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोही मध्ये साक्षेप कोणाचा करावा. साक्षेप म्हणजे तुम्ही कशाच्या मध्ये क्रिएटिव्हली वेळ खर्च करायला पाहिजे, अर्थातच सत्यामध्ये. कारण म्हणले असं आहे, आता बघा, या 27व्या ओवीपासनं समर्थ दुर्वर्तन, सद्वर्तन, साधना आणि उपासना या पायऱ्या चढत जात आहेत. की आता जो साधक असतो त्याने दुर्वर्तन तर करताच कामा नये. सद्वर्तन तरी केलं आणि व्यवहारामध्ये मायेच्या क्षेत्रामध्ये यश अपयश जरी मिळालं तरी त्याच्यावरच अडकून नाही राहता कामा. कारण समर्थ म्हणतायत या 27व्या ओळीमध्ये, मायेमध्ये बोलणे चालणे जे खरं आहे, पण माया नसता बोलणे कैचे. आपल्याला सगळ्याला मायेच्या पलीकडे जायचं आहे ना. या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. म्हणजे या शब्दाचा काय संकेत आहे, त्या संकेताकडे जाऊन ते त्याच्याही पलीकडे. म्हणजे आपण चार वाणी बघितल्या होत्या बघा, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपला सगळा व्यवहार आत्ता वैखरी वाणीमध्ये चालू आहे. मग ही वैखरी वाणी समर्थांची मनबुद्धी, चित्त, अहंकार सगळं परावाणीत स्थित होतं. तिथनं मूळ तंतू त्यांचा तुटला नाही सत्याचा. तर आपल्याला त्यांच्याकडनं हे असं रिव्हर्स इंजिनिअरिंग करत त्या शब्दाचं मूळ, की जे निशब्दाचं मूळ शोधायचंय, उलटं जायचंय, आपल्या आतमध्ये उतरायचंय. तर त्याच्या पायऱ्या सांगतात समर्थ. वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळेना. आता ही 28वी ओवी आपण उलटी घेऊ, दुसरी ओळ आधी घेऊ.
समर्थ गोवा या शब्दाचा उपयोग घोटाळा, समजण्यास कठीण, उमजण्यास कठीण या अर्थानं ते गोवा हा शब्द वापरतात. पण ते काय म्हणतात, मी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला घोटाळा, गडबड तुमचा होणार नाही. मुळाचा गोवा आढळणार नाही. कसा विचार करायचा, तर ते पहिल्या ओळीत दिले. वाच्यांश जाणून सांडावा. म्हणजे जे वाक्य कोणी उच्चारलं, आता समजा कोणी आपल्याला सांगितलं, अरविंद, स्वामीजींनी सांगितलं, जाऊन मला पाणी घेऊन ये. मला समजलं स्वामींना तहान लागली आहे. मग मी काय केलं पाहिजे? हां, समजलं अर्थ. मग तिथेच नाही बसायचं, उठायचं. जाऊन पाणी घ्या. हां, मग लक्षांश विवरून घ्यावा. मग ते पाणी प्यायला पाहिजे का दुसऱ्या कशाला काहीतरी चिकटवायला नुसतं पाहिजे का, कशासाठी किती पाहिजे, आंघोळीला पाणी पाहिजे, मी वाटीत पाणी घेऊन आलो तर कसं चालेल? नाही. मग ते काय करायला पाहिजे, मी त्याचा ते वाचेतनं जो अर्थ आहे त्या लक्षात त्याचा अर्थ काढला पाहिजे. आणि त्या अर्थ पाहून मी वर्तन विवरो म्हणजे त्या अनुषंगाने मी वर्तन केलं पाहिजे. मग प्यायला पाणी पाहिजे असेल तर छोट्या भांड्यात आणीन, आंघोळीला पाणी पाहिजे असेल तर बादलीत घेऊन येईन. वेगवेगळं त्याचं पण पाणी, सगळं पाणी आणणंच क्रिया आहे. पण मी तर मूळ जर शोधत गेलो, मग त्या व्यवहारापुरतं काय मी काय काढलं, हां स्वामी दमलेत, त्यांना तहान लागली किंवा स्वामींना आंघोळ करायची. हे जर मी ते शब्दशः नाही म्हणले, पण त्या शब्दाच्या मुळापर्यंत गेलो, तसं हे उपनिषदातले अर्थ तुम्ही ते शब्द सोडून त्याच्या पलीकडे जा. बघा, एक अमृतबिंदू उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय, पलाल इव धान्यार्थी त्यजेद ग्रंथ अशेषतः. ते उपनिषद म्हणतं की माझ्यातला तुम्ही अर्थ घ्या आणि हे उपनिषद तुम्ही एखादं फलकट फोलकट किंवा साळी फेकून द्या, तसं मला फेकून द्या तुम्ही. हम्म. पलाल इव धान्यार्थी त्यजेद ग्रंथ अशेषतः. सोडून द्या, ग्रंथ सोडा, त्याप्रमाणे वर्तन केलं की झालं. हां. ह्या ग्रंथाच्या आधारे, या वाक्याच्या आधारे विवेकानंद म्हणले, उपनिषद तर म्हणतं माझ्यावर सुद्धा अवलंबून राहू नका, तुम्ही स्वतंत्र करा. इतकं भारतीय हिंदू वेदांत शास्त्राची महती आहे. इतकं तुम्ही शब्दाच्या मुळापर्यंत गेलं की उपनिषदांना काय सांगायचंय त्याचा अर्थ आहे. अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष सांडून अलक्षी लावावे लक्ष, मननशील परमदक्ष तोची जाणे. मग मननशील योगी काय करतो? तो म्हणतोय अष्टधा प्रकृतीचा जो सगळा खेळ आहे, तो सगळा मायाशक्ती, शिवशक्तीमध्ये त्या शक्तीचा खेळ आहे. पण त्याला या मायाशक्तीमध्येच अवलंबून नाही राहायचं आहे, त्याला त्या मूळ शिव म्हणजे मूळ स्वरूपापर्यंत, निर्गुणापर्यंत पोचायचं आहे, ब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. ब्रह्माच्या शक्तीमध्येच गुंतून राहायचं नाही. मग त्यासाठी साधक कसा पाहिजे? मननशील परमदक्ष पाहिजे, अलर्ट, व्हिजिलंट पाहिजे, की हा सगळा मायेचा क्षेत्र आहे. ते सांगणाऱ्या या पुढच्या चार ओव्या आहेत, याच्या पुढच्या त्या आपण नुसत्या वाचू, मग त्याचा अर्थ पुढच्या वेळी बघू. बघा, समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला या भुस म्हणजे फोलकटाचं उदाहरण देतात. नाना भुस आणि कण एकची म्हणणे अप्रमाण, रस चोवडिया कोण शहाणा सेवी. म्हणजे शहाणा मनुष्य आहे तो, ते उसाचं काय कांड्या खाल्ल्या की त्या काय म्हणतात, चोयट्या चिपाडं म्हणतात ना, टाकून दिली म्हणजे शहाणा मनुष्य ते ते घेईल, खाईल का ते? नाही. रस रस आणि चोवडी, रस कोण खाईल आणि चोवडिया कोण खाईल? तसं नाना भुस आणि कण हे एक नाही आहे, हे अप्रमाण म्हणणं आहे. तसं पिंड म्हटल्यानंतर देह आणि जाणीव हे सगळं एकच आहे असं म्हणलं तर नाही चालणार. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक. आपण इथे ही उभी आधी बघू. पहिली ओळ, पिंडी म्हणजे मी. वेदांताच्या भाषेमध्ये मी म्हणजे हा देह, हा पिंड आहे. मनबुद्धी चित्त अहंकार देह, त्याच्यामध्ये प्रकृतीचं जणू काही प्रतिबिंब पडलंय.
ह्याला म्हणले पिंड. मग या पिंडाचं ॲनालिसिस केलं तर नित्य नित्य काय उरतं. आपण या आजच्या अभ्यास वर्गाला सुरुवातीपासून म्हणलं मी शिक्षक आहे, पण शिक्षक माझं येणारं जाणार आहे, ते काही नित्य आयडेंटिटी नाही आहे माझी. नेहमीची टिकणारी आयडेंटिटी नाही आहे. नेहमीची टिकणारी आयडेंटिटी काय आहे, असं शोधत शोधत नित्य अनित्य. मग काय आपण व्यवहारापुरतं काय म्हणू, की माझी नेहमी टिकणारी आयडेंटिटी मी मनुष्य आहे ही म्हणून. पण आता आपण आत्ताच रमण महर्षींचं बघितलं की मनुष्य मी ह्या योनीत आहे, या जन्मामध्ये आहे. हा काय माझा पहिला जन्म नव्हे. मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं म्हणून मला दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेची आवड लागली. मग नित्य काय आहे, हा माझ्यातला जीव नित्य आहे. मग आणखी मग जीवाला चेतना कुठून येते असं विचार करत पिंडीमध्ये हा नित्यानित्य विवेक करायचा. मग बाहेर काय करायचं ब्रह्मांडामध्ये, ते ब्रह्मांडाला धारण करणारी शक्ती कुठली आहे ते सार आहे, बाकीचं असार आहे. हे शोधायचं. सकळ शोधुनिया एक सार घ्यावे. कारण जे चैतन्यानी या पिंड धरून ठेवला आहे, या पिंडाला चेतन आहे, त्या चैतन्यांनी या जगाच्या नियम बनवले, त्यांनी ते विश्व चालते. ते एक सार, त्याच्याकडे मात्र आपलं फक्त लक्ष पाहिजे. तर म्हणले माये करता कोणी एक. मग म्हणले माया समजण्यासाठी काय करावं. तर माया समजण्यासाठी ही वेदांत विचाराची एक पद्धत आहे, अन्वय आणि व्यतिरेक. म्हणजे विच थिंग्स गो टुगेदर त्याला म्हणतात अन्वय, आणि त्याला अपवादात्मक आहे ते व्यतिरेक. तर हा आता अन्वय व्यतिरेक आता चौथ्यांदा का पाचव्यांदा विषय आलेला आहे. तर मी आता पुन्हा त्याच्यात किचकट डिटेलमध्ये जात नाही. पण ही माया समजण्यासाठी बघा, भारतीय वेदांत शास्त्रामध्ये शक्ती ही केवळ ईश्वराचा अधिष्ठान रूपात मानलेली आहे. स्वतंत्र शक्तीला मान्यता नाही. शक्ती नुसतीच आहे. आता तुम्ही म्हणाल मला शक्ती आहे, पण कसली शक्ती आहे, त्या शक्तीला नामरूप घ्यायला लागेल की नाही. की मला चित्र काढायची शक्ती आहे, मला पोहण्याची शक्ती आहे, मला गाण्याची शक्ती आहे. हम्म. तुम्ही सगळे आता म्हणत असाल, अरविंद तुम्ही एवढं असं किचकट बोलताय, आम्हाला ऐकण्याची शक्ती आहे. की इतकं किचकट बोलताय, ऐकायला पण शक्ती लागते. हो, पण ते शक्ती नुसतीच शक्ती आहे नाही, ती धारण करणारे तुम्ही आहात ना. हां. मग ती कधी शक्ती मी कधी वापरेन, नाही तर नाही वापरणार, पण माझी आयडेंटिटी कायम आहे की नाही. हा. म्हणा माये करता अन्वय व्यतिरेक. अन्वय म्हणजे जेव्हा जेव्हा मी जागा आहे, तेव्हा तेव्हा मी माझी शक्ती वापरतो. मी संगीत ऐकतो, मी चित्र काढतो, मी काय व्यायाम करतो, ही माझ्या शक्तीचा वापर करतो. पण मी झोपी जातो तेव्हा, किंवा नुसता बसलो असतो तेव्हा, मी नुसताच जागा आहे. मग तेव्हा काय झालं, माझ्या शक्तीचा आणि माझ्या चैतन्याचा व्यतिरेक झाला. की माझ्यातलं चैतन्य, आता मी नुसतं बसलोय. हा. मग आता नुसतं बसायला पण शक्ती लागते, मग आता आणखीन आतमध्ये जायचं. असं अन्वय व्यतिरेक आपण मागे एकदा बघितलंय, की माया समजण्यासाठी अन्वय आणि व्यतिरेक करा, आणि ते माया नसता विवेक कैसा करावा. मग एकदा आपण मायेच्याही पलीकडे गेलो, मग तिथे कसा विवेक करणार. आता आपण रमणांचं उदाहरण बघितलं ना, तर रमण मनबुद्धीने ते कायम त्या चैतन्यामध्ये आयडेंटिटी असेल. त्यांना जर लोकांनी विचारलं, व्हाय डोंट यू हेल्प अदर्स, जगाला मदत का नाही करत, व्हाय डोंट यू हेल्प अदर्स, त्यांचा ऑन द स्पॉट रिस्पॉन्स आला, वेर इज द अदर, कोण आहे दुसरं. देर इज नो अदर, मीच सगळीकडे आहे, असं त्यांचं खरं धारणा होती रमणांची. तर समर्थ सांगतायत, तत्वे तत्व सर्व शोधावे आणि मग महावाक्यामध्ये प्रवेश करावा. की आत्मनिवेदने पावावे समाधान, हा समाधान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. इथे भारतीय दर्शनशास्त्र बौद्ध शास्त्रापासून थोडं वेगळं येतं. ते नित्यानित्य विवेक, अन्वय व्यतिरेक करून मग शेवटी काहीच नाही असा निर्णय नाही काढला वेदांताने. वेदांत म्हणले नाही नाही आहे, महावाक्य विवेकाने मी पिंड, त्यातलं व्यक्त होणारं चैतन्य, आणि जगावर ज्याची सत्ता चालते ते चैतन्य,
याचा एक वाक्यता सांगणारं जो उपनिषदाचा आदेश आहे त्याला महावाक्य म्हणतात. तर समर्थ म्हणतात आधी हा तत्वातत्व विवेक सगळा समजून घ्या आणि मग महावाक्यावर विचार करा. त्यांनी काय होईल? माझं आत्मनिवेदन सफल होईल. इथे एवढं सांगून हा समास संपतो. तर आपण असं करू, ज्या हे हे चार क्रम आहेत बघा, 30, 31, 32 आणि 33. हे चार क्रम आहेत की भुस आणि कण म्हणजे व्यवहार आणि साधना. कधी साधक आपलं चांगलं चालायचं असेल ना, तर कधीतरी व्यवहार सोडला पाहिजे. किती करणार व्यवहार व्यवहार सोडा. मग नित्यानित्य विवेक करून पिंड आणि ब्रह्मांड हे काय आहे, ही भगवंताची शक्ती काय आहे, हे 32व्या ओळीत सांगितलं. आणि ही सगळी तत्व ओळखून महावाक्यामध्ये प्रवेश करायचा, ही पुढची पायरी आहे. तर ह्या पायऱ्यावर आपण आणखीन विचार करू. पण आता इथे हा 5वा समास संपला आणि 6वा समास, ही सगळी लक्षणं ज्या पिंडामध्ये व्यक्त होतात तो उत्तम पुरुष स्थितप्रज्ञ लक्षणं सांगणारा तो हा समास आहे. पण इतिहास आपल्याला असं सांगतो की हा जो उत्तम पुरुष लक्षण आहे ना, पुढचा समास, तो समर्थांनी शिवाजीराजे जेव्हा अफजल खानाचा वध करून रामदास स्वामींना भेटायला गेले, त्यांच्या संभाषणाचा तो सारांश आहे हा पुढचा समास. जणू काही त्यांनी शिवाजी राजाचंच वर्णन किंवा शिवाजी राजाला केलेला उपदेश या अर्थाने सुद्धा तो उत्तम पुरुष लक्षण समास आहे 6वा. तो आपण पुढच्या वेळी बघू आणि या ओव्यांवर पण विचार करू. तर आता आपण असं करूया, इथे थांबूया. मला कल्पना आहे आजचा विषय जरा थोडा हाय डिमांडिंग होता, टेक्निकल होता. पण आपण हळूहळू विचार करू की सगळ्या जगताला चालवणारी जाणीव, प्राण्यांमधली जाणीव आणि माझी जाणीव, ही जर भगवंताभिमुख म्हणजे भगवंताकडे वळली तर मला मोक्षाची वाटचाल माझी सुलभ होणार आहे. हे सगळ्या या युक्तिवादाचा सारांश आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्ण पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.